पश्चिम बंगालमध्ये राजकीय सत्तेचे केंद्र बदलत आहे का? एकेकाळी राज्याच्या राजकारणावर निर्विवाद वर्चस्व गाजवणाऱ्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला आता मोठे धक्के बसताना दिसत आहेत. फाल्टा विधानसभा मतदारसंघाच्या निकालाने केवळ तृणमूल काँग्रेसची चिंता वाढवलेली नाही, तर काँग्रेस आणि डाव्या पक्षांच्या आशाही पल्लवित केल्या. त्यामुळे बंगालच्या राजकारणात नव्या आघाड्यांची आणि नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली. नमस्कार, मी हर्ष. प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत आहे. तृणमूल काँग्रेसची अल्पसंख्याक मतपेढी खरोखरच ढासळत आहे का? काँग्रेस आणि माकप पुन्हा एकत्र येऊन बंगालमध्ये नवा राजकीय पर्याय उभा करू शकतील का? आणि या संपूर्ण परिस्थितीचा सर्वात मोठा फायदा भाजपाला होणार का? जाणून घेऊया या सविस्तर रिपोर्ट मधून. पश्चिम बंगालच्या राजकारणात गेल्या अनेक वर्षापासून तृणमूल काँग्रेसचे वर्चस्व राहिलंय. डाव्या पक्षांची 34 वर्षाची सत्ता संपवून ममता बॅनर्जी यांनी राज्यात स्वतःची मजबूत राजकीय ताकद उभी केली. मात्र नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर तृणमूल काँग्रेसची पकड सैल होत असलेले चित्र दिसत आहे. याचीच झलक फाल्टा विधानसभा मतदारसंघाच्या निकालातून पाहायला मिळाली. या मतदारसंघात भाजपचा उमेदवार विजयी झाला, मात्र सर्वाधिक चर्चेचा विषय ठरला तो तृणमूल काँग्रेसचा चौथा क्रमांक, माकप दुसरा आणि काँग्रेस तिसऱ्या क्रमांकावर राहिल्याने राज्यातील बदलत्या राजकीय समीकरणांची चर्चा सुरू झाली. फाल्टाचा निकाल हा केवळ एका मतदारसंघाचा निकाल नाही, तर तो बंगालमधील जनमत बदलत असल्याचा संकेत असल्याचे अनेक राजकीय विश्लेषकांचे मत आहे. विशेष म्हणजे काँग्रेस आणि डावे पक्ष पुन्हा एकत्र येण्याच्या चर्चांनाही यामुळे वेग आलाय. 2024च्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेस आणि माकपने अनेक ठिकाणी एकत्रित लढत दिली होती. त्यावेळी 294 विधानसभा मतदारसंघांपैकी 12 मतदारसंघांमध्ये त्यांना आघाडी मिळाली होती. मालदा, मुर्शिदाबाद आणि उत्तर दिनाजपूर सारख्या जिल्ह्यांमध्ये काँग्रेसने आपली ताकद दाखवून दिली होती, तर काही भागांमध्ये डाव्या पक्षांनीही आपला प्रभाव कायम असल्याचे दाखवले होते. अल्पसंख्याक मतदार हे अनेक वर्षापासून तृणमूल काँग्रेसचे सर्वात मजबूत राजकीय आधारस्तंभ मानले जातात. जर ही मतपेढी पक्षापासून दूर जाऊ लागली तर तृणमूल काँग्रेस समोर मोठं आव्हान उभं राहू शकतं. राजकीय निरीक्षकांच्या मते बंगालमधील सत्तेच्या समीकरणात अल्पसंख्याक मतदाराची भूमिका अत्यंत महत्वाची राहिली. त्यामुळे या मतदारांमधील कोणताही बदल आगामी निवडणुकांवर मोठा परिणाम करू शकतो. दुसरीकडे डाव्या पक्षांमध्ये मात्र नव्या आशा निर्माण झाल्यात. माकपच्या नेत्यांचे म्हणणे आहे की जर विधानसभा निवडणुकीत काँग्रेस, माकप आणि इंडियन सेक्युलर फ्रंट म्हणजेच ISF यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवली असती तर त्यांना अधिक जागांवर विजय मिळवता आला असता. आता आगामी नंदीग्राम आणि रेजीनगर पोटनिवडणुकांमध्ये एकत्र येण्याबाबत चर्चा सुरू असल्याचेही सांगितलं जाते. डाव्या पक्षांचे नेते असा दावा करत आहेत की फाल्टा मतदारसंघातील अनेक अल्पसंख्याक बहुल मतदान केंद्रांमध्ये त्यांनी चांगली कामगिरी केली. त्यामुळे भविष्यात ते केवळ अल्पसंख्याकच नव्हे तर सर्वसामान्य मतदारांमध्येही आपला प्रभाव वाढवण्याचा प्रयत्न करणार आहे. माकपचे वरिष्ठ नेते सुजान चक्रवर्ती यांनी तृणमूल काँग्रेसवर थेट टीका करत पक्ष भाजपा विरोधातील लढाईतून मागे हटल्याचा आरोप केलाय. रोजगार, महागाई, शेतकरी आणि कामगारांच्या प्रश्नांवर जनआंदोलन उभारण्याची गरज असल्याचेही त्यांनी म्हटलंय. त्यांच्या मते राज्यातील विरोधी राजकारणाची जागा आता डावे पक्ष आणि काँग्रेस यांनी भरून काढण्याची वेळ आली. काँग्रेसची भूमिका या संपूर्ण घडामोडींमध्ये महत्वाची ठरणार आहे. काँग्रेसच्या नेत्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की तृणमूल काँग्रेसची राजकीय ताकद कमी होत असल्यास त्या जागेवर काँग्रेसने दावा करणे स्वाभाविक आहे. विशेषतः मालदा आणि मुर्शिदाबाद या पारंपरिक बालेकिल्ल्यांमध्ये काँग्रेस पुन्हा संघटन मजबूत करण्यावर भर देत आहे. तसेच तृणमूल काँग्रेसमधील नाराज नेत्यांनाही पक्षात आणण्याचे प्रयत्न सुरू असल्याची चर्चा आहे. एकूणच पश्चिम बंगालच्या राजकारणात बदलाचे वारे वाहत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. तृणमूल काँग्रेसचे वर्चस्व कमी होत आहे का, की हा फक्त तात्पुरता राजकीय धक्का आहे, याचे उत्तर येणारा काळच देईल. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, काँग्रेस आणि डाव्या पक्षांना पुन्हा एकदा संधी दिसू लागली तर भाजपाही आपला विस्तार करण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे आगामी पोटनिवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका बंगालच्या राजकीय दिशेचे भाकीत सांगू शकतील. तुमच्या मते पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस पुन्हा मजबूत होईल का, की काँग्रेस आणि डावे पक्ष पर्यायाच्या रूपात पुढे येतील? व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि प्रहार न्यूज लाईन चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.